या बातमीपत्राचे प्रायोजक आहे यल्लम्मा टेम्पल, दाजीपेठ, सोलापूर। सालाबादप्रमाणे यंदाही मंदिराच्या वतीने वटपौर्णिमा कार्यक्रम व श्री यल्लम्मा देवी व जमदग्नी ऋषी कल्याणोत्सव शुक्रवार 21 जून रोजी दुपारी 12:23 अभिजित मुहूर्तावर अक्षता सोहळा होणार आहे। तसेच विविध धार्मिक कार्यक्रमही होणार आहेत। या प्रसंगी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय। वेळ 12 ते 3, स्थळ दाजीपेठ, सोलापूर। राज्य उत्पादन शुल्क विभागाने हातभट्टी दारू निर्मिती, विक्री व वाहतुकीविरुद्ध मंगळवार व बुधवार या 2 दिवशी राबवलेल्या विशेष मोहिमेत राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुळवंची तांडा येथील हातभट्ट्यांवर व शहर परिसरातील विक्री ठिकाणांवर छापे टाकून कारवाई केली। या कारवाई दरम्यान भरारी पथकाचे निरीक्षक सुनील कदम यांनी गुळवंची तांड्याच्या दक्षिणेस एका काटेरी झुडपात एका लोखंडी भट्टी बॅरलमध्ये 100 लिटर रसायन व 12 प्लास्टिक बॅरलमध्ये 2400 लिटर रसायन असा 94,000चा मुद्देमाल जप्त करून जागीच नाश केला। या पथकानं गुळवंची तांड्याच्या पूर्वेस गोशाळेच्या पाठीमागे राजू ज्ञानदेव चव्हाण व 39 वर्ष या इसमाच्या ताब्यातून 2 लोखंडी भट्टी बॅरल मधील 200 लिटर रसायन व 200 लिटर क्षमतेच्या 10 प्लास्टिक बॅरल मधील 2000 लिटर रसायन व एका रबरी ट्यूब मधील 100 लिटर हातभट्टी दारू असा एकूण 93,100 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला। दुय्यम निरीक्षक समाधान शेळके यांच्या पथकानं गुळवंची तांडा येथील विशाल सुभाष चव्हाण वय 25 वर्ष या इसमाच्या ताब्यातून 950 लिटर गुळ मिश्रित रसायन व 300 लिटर हातभट्टी दारू असा 66,050 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवला। तसेच गुळवंची तांड्याच्या उत्तरेस सरकारी ओढ्याकाठी असलेल्या हातभट्टी निर्मिती ठिकाणावर धाड टाकून त्या ठिकाणी 2300 लिटर रसायन जागीच नाश केला। या गुन्ह्यातील आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे। बुधवारी राबवलेल्या मोहिमेत भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक सुरेश झगडे यांच्या पथकानं सोलापूर शहरातील बस स्टँड समोरील पत्रा शेडमध्ये कमलाबाई थावरू राठोड वय 78 वर्ष या महिलेच्या ताब्यातून प्लास्टिक पिशवी व प्लास्टिक कॅनमध्ये साठवून ठेवलेली 60 लिटर हातभट्टी दारू जप्त केली। तसेच बुधवार पेठेतील हॉटेल साईच्या बाजूला असलेल्या पत्रा शेडमधून सनी नागनाथ भोसले वय 40 वर्षाच्या ताब्यातून 5 प्लास्टिक कॅनमध्ये साठवून ठेवलेली 50 लिटर हातभट्टी दारू जप्त करून दोन्ही आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला। दुय्यम निरीक्षक धनाजी पवार यांच्या पथकानं सोलापूर शहरातील जुना बीडी घरकुल परिसरात सतीश व्यंकटेश येनगट्टी वय 38 वर्ष यांच्या ताब्यातून 5 लिटर क्षमतेच्या प्लास्टिक कॅनमध्ये साठवून ठेवलेली 50 लिटर हातभट्टी दारू जप्त केली। तसेच विठ्ठल जगन्नाथ अलमल वय 58 वर्ष या इसमाच्या ताब्यातून 60 लिटर हातभट्टी दारू जप्त केली। एका अन्य कारवाईत दुय्यम निरीक्षक धनाजी पवार यांनी नागम्मा श्रीशैल जमादार वय 44 वर्षाच्या सोरेगाव तालुका उत्तर सोलापूर परिसरातील राहत्या घरातील पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकला। 180 मिली क्षमतेच्या इम्पेरियल ब्ल्यू व्हिस्की ब्रँडच्या 35 बाटल्या, 90 मिली क्षमतेच्या देशी दारू टँगो पंचच्या 10 बाटल्या व 72 लिटर हातभट्टी दारू असा एकूण 13,570 किमतीचा देशी विदेशी दारू व हातभट्टी दारूचा साठा जप्त करून गुन्हा नोंदवलाय। याच पथकानं दाजीपेठ दत्तनगर परिसरातील यल्लाप्पा नीलकंठ मादगुंडी वय 52 वर्ष याच्या ताब्यातून 1 लिटर क्षमतेचे ताडीने भरलेले 64 प्लास्टिक पाऊच जप्त करून त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवला। दुय्यम निरीक्षक अंजली सरवदे यांच्या पथकानं जुना पुणा नाका परिसरात दैवशिला अशोक मोरे वय 45 वर्ष या महिलेच्या ताब्यातून प्लास्टिक घागर व प्लास्टिक बकेटमध्ये साठवून ठेवलेली 55 लिटर हातभट्टी दारू जप्त केली। याच पथकानं जवळकर वस्ती येथील ललिता प्रभाकर कांबळे वय 49 वर्ष या महिलेच्या ताब्यातून 40 लिटर हातभट्टी दारू जप्त केली। सीमा तपासणी नाक्याचे प्रभारी निरीक्षक मानसी बाग यांच्या पथकानं बुधवारी दुपारच्या सुमारास विडी घरकुल कुंभारी परिसरात नागनाथ चंद्रया महेश व 49 वर्ष यांच्या ताब्यातून 20 लिटर हातभट्टी दारू व भागम्मा अमोघसिद्ध बाराचारे व 39 वर्ष या महिलेच्या ताब्यातून 18 लिटर हातभट्टी दारू व 650 मिली क्षमतेच्या 24 फ्रूट बिअरच्या बाटल्या जप्त केल्या। दुय्यम निरीक्षक समाधान शेळके यांच्या पथकानं बार्शी तालुक्यातील शेळगाव येथे दशरथ महिपती शिंदे याला त्याच्या होंडा शाईन मोटरसायकल क्रमांक MH13 DZ 5857 वरून देशी दारूच्या 180 मिली क्षमतेच्या 30 बाटल्या व मॅकडोनल्ड नंबर 1 विस्कीच्या 15 बाटल्याची देशी विदेशी दारूची वाहतूक करताना पकडलं। तसेच भालगाव तालुका बार्शी येथे लक्ष्मण रामहरी दराडे या इसमास हिरो स्प्लेंडर MH13 DH 3849 वरून इम्पेरियल ब्ल्यू विदेशी मद्याच्या 180 मिली क्षमतेच्या 48 बाटल्यांची वाहतूक करताना पकडून दोन्ही आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला। ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक संजय पाटील, निरीक्षक सुनील कदम, दुय्यम निरीक्षक धनाजी पवार, अंजली सरवदे, मानसी बाग, सुरेश झगडे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, अलीम शेख, गजानन होळकर, जवान चेतन वनगुंटी, इस्माईल गोडीकट, अनिल पांढरे, योगीराज तोगी, अशोक माळी, अण्णा करचे, नंदकुमार वेळापुरे, प्रशांत इंगोले, शोएब बेगमपुरे व वाहन चालक रशीद शेख यांच्या पथकानं पार पाडली।